नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. आज अमरावती विधान परिषद निवडणुकीचे मतदान, धामणगाव विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यातील मतदान तांदूळ रेल्वे येथील तहसील कार्यालयामध्ये पार पडत आहे. तहसील कार्यालयामध्ये पार पडत असताना जसे की आपण अमरावती विधान परिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविला. निलेश विश्वकर्मा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तथा नगरपरिषद नगराध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी लोकशाही व्यवस्थेतील विश्वास व्यक्त करत मतदारांचे आभार मानले. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात निलेश विश्वकर्मा हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी निलेश विश्वकर्मा यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेने आणि पारदर्शकपणे पार पडावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. अमरावती विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागलेले आहे. लोकशाहीच्या उत्सवात आज अमरावती विधान परिषद निवडणूक यात मी आणि माझी पत्नी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व सुज्ञ या नगरसेवकांना विनंती आहे की मतदान लोकशाही येत्या काळात जिवंत राहिली पाहिजे म्हणून या निवडणूक आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार. तुमचा प्रश्न बरोबर आहे. ही लढाई जी आहे ही 453 जे नगरसेवक होते त्या नगरसेवकातल्याला प्रतिनिधी निवडायची आहे. त्यामुळं खरोखरच जे अमरावती जिल्ह्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा मेसेज आहे. शेवटी नगरसेवकांचे प्रश्न एक नगरसेवक चांगल्या पद्धतीने मांडू शकतो ह्याच आम्ही मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात दिला. अमरावती जिल्ह्यातील हे नगरसेवक सुज्ञ आहेत. त्यांनाही माहीत आहे की त्या काळात आपल्याला काय केलं पाहिजे. म्हणून आज या मतदानाच्या दिवशी सर्व नगरसेवकांना विनंती आहे की मोठ्या प्रमाणात आपण मतांचा अधिकार बजावा आणि तुमचा नेहमीचा तुमच्यासोबत तुमचा भाऊ नगरसेवक म्हणून सतत काम करण्यासाठी तुमच्यासोबत मी तयार आहे. त्यासाठी आपलं पसंती क्रमांकाचं मत मला मिळावं हीच विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि ही लढाई माझ्या एकट्याची नाही तर येणाऱ्या पिढीची आहे. कारण का ज्या पद्धतीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात उभं करण्यात आलेलं आहे, अनपोज निवडणुका घेणेच नाही आणि ती जर थांबवायची असेल तर कुठंतरी लोकशाहीला मोठं करायचं असेल, लोकांना साबूत ठेवायचं असेल तर मतदान गरजेचं आहे. आणि म्हणून या प्रक्रियेतून आपण गेलं पाहिजे. येणारी पिढी ही जेव्हापर्यंत या सर्व गोष्टीला आळा घालणार नाही तर निश्चितच पुढचा काळ हा स्वर्णिम राहणार नाही. म्हणून ही आमची लढाई होती. ही लढाईत यश येणार आहे आणि सर्व नगरसेवकांना विनंती आहे की आपण मतदानाचा अधिकार 1 नंबरचं मत देऊन आम्हाला द्यावं. आज अमरावती विधान परिषदची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या रिंगणात हे चक्क तुमचे पती म्हणजे निलेश विश्वकर्मा आहेत आणि तुम्ही तांदूळ रेल्वे शहरातील प्रथम नागरिक एक नगराध्यक्ष पण आहे वंचित बहुजन आघाडीचे आणि तुमचेच पती वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून अमरावती विधानसभा निवडणूक लढवित आहे. काय सांगा? हाँ, सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगी कि मुझे बहुत गर्व है कि आज डॉक्टर नीलेश विश्वकर्मा एक वोटर के साथ साथ एक उम्मीदवार के रूप में यहाँ है. और मुझे इस बात का भी बहुत खुशी है कि मैं इस पल की एक साक्षी हूँ. और मुझे पूरा विश्वास है कि हर उम्मीदवार जो लोकशाही के माध्यम से नगर सेवक बना है और डॉक्टर नीलेश विश्वकर्मा जिनकी वजह से आज हम सभी लोगों को लोकशाही और मतदान का अधिकार देने का अवसर मिल रहा है इस MLC चुनाव में, तो डेफिनेटली हर नगर सेवक लोकशाही की कीमत जानता है, उसकी वैल्यू समझता है. और इस MLC चुनाव में भी लोकशाही की जीत होगी. और पूरा विश्वास है कि सभी नगर सेवक अपने बीच में के एक उम्मीदवार जो एक नगर सेवक की समस्याओं को आगे लेके जा सकता है उनका पूरा साथ देंगे. क्या लगता है नीलेश भाई की जीत हो सकती? कोशिश करना हमारा काम था. लोगों का रिस्पांस अच्छा है. नगर सेवक खुद इतने बुद्धिमत हैं कि वो अपने निर्णय ले सकते हैं. और डेफिनेटली मुझे पूरा विश्वास है कि इस बार कुछ ना कुछ बदलाव अपने इस क्षेत्र में होगा. आपने वोटिंग डाला? यस, मेरा वोट हो गया है. वोटिंग देना लोगों का अधिकार है. धीरे धीरे लोकशाही पद्धति से वोटिंग प्रक्रिया शुरू है एंड डेफिनेटली 22 तारीख को नतीजा अपन सबको देखने को मिलेगा. थैंक यू. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागलेले आहे. तर बघत रहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातम्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश. धन्यवाद.